डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली। तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या निकालावरून कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील जखमी कुलदीप मगर यांची खासदार निंबाळकर यांनी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। मी आता त्यांना प्रत्यक्षात भेटलो आणि त्यांच्याच तोंडातनं मी ऐकलं की प्रकार किती भयंकर होता। डॉक्टरांबरोबर मी चर्चा केली। ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस तो हल्ला झाल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत जवळपास 1 लिटरपेक्षा जास्त त्या ठिकाणी म्हणजे राहून हे झालं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा BP अक्षरशः 90 पर्यंत खाली आला होता आणि मला वाटतं अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती की फक्त आई तुळजाभवानीच्या कृपेनं ते इथं वेळेत आले आणि डॉक्टरांनी त्यांना वेळेत उपचार दिले म्हणून त्यांचा प्राण ह्या ठिकाणी वाचले। आज ह्या सगळ्या प्रकरणातनं मला जी लोक पुढच्या माणसाचं समर्थन करतायत किंवा ह्या गुंडगिरीचं समर्थन करतायत त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीनं तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर जर हल्ला झाला असता तरीही तुम्ही त्याचं समर्थन केलं असतं का? तरीही तुम्ही त्याची पाठराखण केली असती का? आणि मी तर असं म्हणतो की ही तुळजापूरला लागलेली कीड आहे। ह्याच्यातली दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी की हे रॅकेट उघडकीस आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जो आरोपी 2 महिने पोलीस कस्टडीमध्ये राहून आलाय, जेलमध्ये राहून आलाय, अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या कमळ ह्या चिन्हावर तुळजापूर सारख्या पवित्र क्षेत्रातली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी का? ही नैतिकता आहे का? म्हणजे इतकं घाणेरडं वातावरण त्या शहराचं करायचा प्रयत्न आहे आणि त्याचं उलट बघा। प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर आम्ही वारंवार मी लोकसभेत ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला। आमचे आमदार सहकारी कैलास पाटील विधानसभेत बोलले पण तिथले स्थानिकच्या आमदारांनी एक शब्द काढला नाही, एक लक्षवेधी केले नाही। पण त्यांची आता काल परवा एक लक्षवेधी मला बघायला मिळाली। काय लिहिले त्याच्यात माहिती आहे का? की ह्या तुळजापूरची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा। आता मला सांगा, रॅकेट जे उघडकीस आलं ज्याच्यात फडणवीस साहेबाच्या पोलिसांनी 2 महिने त्यांच्या त्या माणसाला जेलमध्ये टाकलं, पिटू गंगनेला, मग हे काय उगाच चोर पोलीस खेळत होते का दिखावा होता हा? बरं, हे घडलेलं ही वस्तुस्थिती तुळजापूर शहरातील लोकांना माहिती आहे। पोलिसांनी त्याच्यात FIR रजिस्टर्ड केलाय, पोलिसांनी त्याच्या बाबतीत चार्जशीट सबमिट करायचं प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे। मला वाटतंय असं सगळं असताना म्हणजे ज्यांनी सारखं विष आणलं ते विकलं त्याच्यामुळे त्या माणसाला तुळजापूरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर ती तुळजापूरची बदनामी नाही, पण रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे, ह्याच्यातला माणूस ना माणूस शोधून त्याला जेलच्या मध्ये टाकलं पाहिजे, ह्याच्याबद्दल जर आवाज लोकप्रतिनिधी म्हणून मी उठवत असेल किंवा प्रसार माध्यम म्हणून तुम्ही त्याचं चित्रीकरण करत असाल तर ती तुळजापूरची बदनामी आहे असं सांगायचा जावाई शोध। नेमकं माझं मी कायमस्वरूपी म्हणतो की त्यांचा मेंदू खरंच तपासा, तो जाग्यावर आहे का, त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ती खरंच वैचारिक आहे का? कारण मी वारंवार विचारतोय की राणा पाटील, तुमच्या मुलानं जर पिटू गंगनेनं आणलेलं त्या ठिकाणी घेतलं असतं आणि व्यसन लावून घेतलं असतं आणि तुमच्या मुलाचं आयुष्य जर बर्बाद झालं असतं तर तुम्ही पिटू गंगनेची ही चूक माफ केली असती का? माझा सरळ सरळ सवाल आहे, केलं असतं का तुम्ही माफ? म्हणजे आपल्या लेकराच्या बाबतीत झालं तर आपण माफ करत नाही, बरं कुठला बाप माफ करेल, कुठली आई माफ करेल? विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।